सुरू करतोय माझी पहिली कथा सहेला रे. तर सुरू करूया कथेचा पहिला भाग. दुपार ओसरून 4:30 वाजले असावेत. अशा वेळी एका घनदाट जंगलातून वाट दिसेल तिकडे ती जीव वाचवण्यासाठी एक एक पाऊल टाकत धापा टाकून पळत होती. डाव्या खांद्याला बंदुकीची एक गोळी नुकतीच भेदून गेलेली, पण ती वेदना बाजूला ठेवून एक हात पोटावर ठेवून ती अंगातला जीव एकवटून रस्ता दिसेल तिकडे धावत होती. कपाळावर घामाच्या धारा तर डोळ्यातून अश्रूंच्या. तिच्या मागे 2 मोठ्या गाड्या तिचा पाठलाग करत होत्या. आजवर इतकी वेदना तिने कधीच सहन केली नव्हती, पण इतक्या असह्य होणाऱ्या त्रासातही ती स्वतःचा विचार न करता जीव वाचवण्यासाठी ती पळत होती. स्वतःचा जीव नाही तर पोटातल्या बाळाचा. अचानक जंगल संपून एक मोठं मैदान तिला दिसू लागलं आणि ती आशेने पुन्हा धावू लागली. परंतु समोर बघताच तिचा श्वास थांबला, कारण पुढे एक मोठी दरी होती आणि खाली अथांग असं खोल पाणी. समोर दरी आणि मागे पाठलाग करणाऱ्या गाड्या. ती मैदान क्रॉस करून काठावर उभी राहिली. एकदा मागे वळून बघितलं आणि पोटावर हात ठेवून एक मोठा श्वास घेतला. तितक्या वेळात गाडी थांबून त्यातून एक 50शीचा माणूस उतरला. कपड्यांवरून कुणी राजा महाराजा असल्यासारखा वाटत होता. चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आणत त्याने बंदूक काढून तिच्यावर रोखली आणि गोळी झाडली. तोवर तिने खाली उडी मारली होती. घोडीचा आवाज असं म्हणतात घुमला तसे तिथल्या एका झाडावर बसून असलेले सगळे पक्षी उडू लागले. तोच मागच्या गाडीतून उतरून तो पळतच तिथे आला. गाडी पोचत असतानाच त्याने कासातून काही वेळापूर्वीचा तो प्रसंग डोळ्यांनी पाहिला होता. तिथे पळत जाऊन त्याने भिरभिरत्या नजरेने खाली बघितलं आणि तशाच हताशपणे धपकन गुडघ्यांवर बसला. हातपाय गळून पडलेले. जीवाच्या आकांताने तो ओरडला, आदू, आणि स्वतःचं डोकं पिटत तो ओक्साबोक्शी रडू लागला. 2 वर्षापूर्वी एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये 6 डॉक्टर्स मिळून एका वयस्क माणसाच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम करत होते. 4 ज्युनियर डॉक्टर्स तर 2 सिनियर्स असे सगळे डेड बॉडीच्या एक पार्टचा नीट अभ्यास करून तपासणी करत होते. डॉक्टर अद्वय आणि डॉक्टर नोर्वी हे दोघे सिनियर त्या ज्युनियर्सला गाईड करत होते, तर हे 4 ज्युनियर्स सिरियस होऊन एक गोष्ट लक्षपूर्वक बघून शिकून घेत होते. पण त्यातल्या दोघींचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आदू, काय चाललंय तुझं? वेडे, PM मध्ये काय करतात त्याकडे लक्ष दे. त्या अद्वैला बघून डॉक्टर होणार नाहीयेस तू. PM कडे लक्ष न देता अद्वैकडे डोळे फाळून एकटक बघणाऱ्या अधिश्रीला तिची मैत्रीण ऋतू हाताने तिच्या पोटाला अलगद चिमटा काढत हळूच म्हणाली. पण त्याला बघण्यात मग्न असलेली ती ऋतूच्या बोलण्याने त्याला बघण्यात व्यत्यय आला म्हणून एक हात तोंडावर ठेवत इरिटेट होत तिच्याकडे नजर टाकून पुन्हा त्याला बघण्यात हरवली. आदू, त्याचं लक्ष गेलं ना तर डोळ्यांनीच भाजून खाईल तो. ऋतू यावेळी जरा रागवलीच तिला, पण हिचं मन मानेल तर ना. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. त्याने एक जळजळीत कटाक्ष टाकत डोळ्यांनीच तिला खळसावलं आणि ती एवढंसं तोंड करून खाली बघू लागली. बाकीचे अद्वै आणि नुर्वीच्या मदतीने बॉडी स्टिच करू लागले. काही वेळात पोस्टमॉर्टम पूर्ण करून सगळे ऑपरेशन थिएटरमधून बाहेर जायला निघाले. ऋतुजा आणि आदिश्री दारातून बाहेर जातच होत्या की मागून आवाज आला, आदिश्री. त्याचा भारदस्त आवाज ऐकून ती जागीच थांबली. आनंद, आश्चर्य, भीती आणि सगळंच एकसाथ. मागे वळत तिने कचरत विचारलं. तो काही डॉक्युमेंट्सवर रिमार्क लिहत टेबलजवळ उभा होता. 10 मिनिटात ॲनाटॉमी लॅबमध्ये येऊन भेट, बोलायचं आहे, तो कडक आवाजात बोलला. ओके ओके अद्वै सर, म्हणून ती बाहेर पडली. तोवर बाकीचे सगळे बाहेर निघून गेले होते. त्याने जाणाऱ्या आदिश्रीकडे बघत नकारार्थी मान हलवली आणि गालात हसत पुन्हा रिमार्क लिहू लागला.
ती बाहेर पडताच ऋतूने तिचा हात दाबला. वेडे, तेव्हा म्हटलं तर मलाच वैतागून बघत होती. आता बघ किती ओरडेल तो तुझ्यावर. किती कडक आवाजात बोलला. ॲनाटॉमी लॅबमध्ये येऊन भेट म्हणून. जास्त ओरडला तर पॅनिक होऊ नकोस हां. सॉरी म्हणून निघून ये, नाहीतर आणखी भडकेल तो. ऋतू तिला समजावत होती, पण आदिश्रीचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलचा होता. हे ऋतू, चिल कर, मी नाही घेत ग टेन्शन वगैरे. त्याने एकट्यात बोलवलंय हीच किती मोठी गोष्ट आहे यार. आय एम सो एक्सायटेड. आदू उत्साहात बोलली आणि ऋतूने डोक्यावर हातच मारून घेतला. आदू, तुझं काही खरं नाही बाई. जा लवकर भेटून ये तुझ्या क्रशला. दोघी वॉशरूमच्या मोठ्या आरशासमोर उभ्या राहून बेसिनमध्ये हँडवॉश करत बोलत होत्या. तिने हात धुवून तोंडावर थोडं पाणी मारून घेतलं, स्कार्फने चेहरा पुसला आणि एकदा आरशात स्वतःला नीट बघून केस जरा नीट केले. चल येते मी, अद्वय वाट बघत असेल. बोलू हां उद्या, बाय. आदू घाईतच तिथून बाहेर पडली. ओय, उद्या सांग हां काय बोलला तो. आणि हो, जे बोलेल ते ऐकून घे, आर्ग्युमेंट्स करू नको. ओके ओके ऋतू डार्लिंग, बाय. ती समोर चालताना मागे वळून बोलली आणि तेवढ्यातच समोरून कुणाला तरी जोरात धडकली. तिने डोळे गच्च मिटून एक डोळा उघडला तर ओ आऊच. हे ज्युनियर, लक्ष कुठे असतं तुझं? एका मुलीचा वैतागलेला आवाज आला. समोर नुरवी होती, जी चिडून तिच्याकडे बघत होती. ओ ओ सॉरी मॅडम, ते चुकून झालं. आदू लहान चेहरा करून एक्सप्लेन करत म्हणाली. ओ हो, चुकून? तुझं तर तसंही कुठेच लक्ष नसतं. तुला काय वाटतं, मला माहिती नाही? नाही मॅडम, लक्ष होतं माझं पोस्टमॉर्टममध्ये, आदू अडखडत म्हणाली. ओ प्लीज डोंट टेल मी की तू अद्वैमध्ये इंटरेस्टेड नाही आहेस, कारण मी बऱ्याच वेळा तुला असं बावळटासारखं त्याला स्टेअर करताना बघितलंय. बट बिईंग युअर वेलविशर तुला एकच सांगेन, त्याच्यापासून दूर राहा, कारण तू स्वप्नातही त्याची बरोबरी करू शकत नाहीस. तुझ्यासारख्या मुली फक्त त्याला दुरून बघून खुश होऊ शकतात, पण कधीही त्याच्या आयुष्याचा भाग होऊ शकत नाही. कळलं? अद्वै सिंग राठोड आहे तो. त्याच्या सावलीत उभं राहण्याची पण ऐपत नाही आहे तुझी. ही गोष्ट लक्षात ठेव. नुरवी कडक आवाजात तिला बोलत होती. मनात नसतानाही तिने हुंकार भरला. यू बेटर अंडरस्टँड मिस आदी इत्यादी एक्सेट्रा एक्सेट्रा. तिच्याकडे नजर रोखून तिला धमकावत ती बोलली आणि झपझप पावलं टाकत तिथून निघून गेली. चल हॅट, आली मोठी त्याच्यापासून दूर राहायला सांगणारी. तुला माहितीच काय आहे ग, माझा आहे तो. आज नाही पण भविष्यात नक्कीच होईल. तेव्हा तुला सांगेन माझी ऐपत. उगाच माझा टाइमपास केलास. माझा अद्वय वाट बघत असेल बिचारा. जाणाऱ्या नुरवीकडे बघून वाकडं तोंड करत ती बोलली आणि सरळ ॲनाटॉमी लॅबमध्ये निघून गेली. ती लॅबमध्ये पोचली तर तो आधीच तिची वाट बघत थांबला होता. 10 मिनिटात ये बोललो होतो ना, 16 मिनिटं झालीत. कुठे अडकली होतीस? ती एक पाऊल टाकून आत येणारच तोच त्याचा आवाज कानावर पडला. एका शेल्फला टेकून तो उभा होता. काही वेळापूर्वी अंगावर असलेला व्हाईट लॅब कोट आता त्याच्या अंगावर नव्हता. ग्रे स्वेटशर्ट आणि ब्लू फेडेड जीन्स, अगदी नाजूक फ्रेमचा त्याला शोभेल असा चष्मा, जो फक्त आवड म्हणून तो लावायचा. चेहऱ्यावर अगदी सौम्य असे भाव. त्याला असं बघून तिला पुन्हा त्याच्यात हरवायला झालं. मी येतच होते, पण मध्येच तुझी ती नुरवी भेटली आणि माझा पान उतारा केला, म्हणून मग उशीर झाला. पान उतारा? व्हॉट? काय बोलली ती तुला? त्याचा आवाज सिरियस झाला. डोळ्यात हलका राग दाटून आला. नाही, काही नाही. ती खाली बघून नकारार्थी मान हलवत बोलली. सांगशील की तिला जाऊन विचारू? तिच्याजवळ जात डोळ्यात एकटक बघत तो म्हणाला. अद्वैपासून दूर राहा, असंच बोलली ती. त्याच्याकडे बघून पाऊट करत बारीक आवाजात ती म्हणाली. तशा त्याच्या भोवया उंचावली. ओ रिअली? मग तू काय बोललीस? तो खाली बघत असताना त्याने विचारलं. मी काय म्हणणार, ओके म्हणले. तुला हे सांगण्यासाठीच बोलवलंय मी खास.
हाताची घडी घालत पुन्हा शेल्फला टेकून उभा राहत तो शांतपणे बोलला, पण तिने मध्येच टोकलं. काय म्हणजे तू आणि नुरवी दोघे? गप्प बस वेळपट. ती फक्त मैत्रीण आहे माझी, जशा क्लासच्या बाकी मुली आहेत. कळलं? उगाच डोक्यात किडे पाळून घेऊ नकोस. तिच्या डोक्यावर हलकेच टपली मारत तो म्हणाला आणि तिचा चेहरा खुलला. ओके, पण अद्वै? छोट्या मुलीसारखा क्यूट चेहरा करत ती काही बोलणार तोच त्याने गप्प बसवलं. तुला काही कळतं की नाही ग? कशी वेळासारखी एकटक बघत होतीस ओटीमध्ये मला? तुला काय वाटतं, कुणाचं लक्ष नाहीये तुझ्याकडे? रागवू नकोस ना. पुन्हा तिचं क्यूटनेस. का रागवू नको? तू लक्ष देऊन शिकलीच नाहीस तर एक चांगली डॉक्टर कशी होशील? आईचं आणि तुझं स्वप्न होतं ना आधीपासून, मग असं वेड्यासारखं वागून ते स्वप्न पूर्ण होणार आहे का? सॉरी ना, आता नाही असं करणार. खरंच अभ्यास करेन आता. तसा करतेच रे मी सिरियस अभ्यास, पण तू समोर असलास की नाही मग काही सुचत दुसरं. त्याच्या जबरदस्त हँडसम चेहऱ्यात पुन्हा हरवत ती गोड हसत म्हणाली आणि त्याने डोक्यावर हात मारून घेतला. मग मी हे कॉलेज सोडून जाऊ का? नाही नाही, मग तर मी इथे राहणारच नाही. आदिश्री, नको ना अशी वेळासारखी वागूस. मला तुला खूप मोठी डॉक्टर होताना बघायचं आहे. स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी तरी करशील ना सिरियस होऊन अभ्यास प्लीज? आतापर्यंत स्थितप्रज्ञ असलेला तो त्याच्याही नाकळत भावूक झाला. त्यासाठीच तर आले ना इथे. तुझ्या आधी मलाच ही दरी भरून काढायची आहे रे. आय प्रॉमिस अद्वै, यापुढे तुला कधीही रागवायची संधी देणार नाही मी. आजपासून एकच ध्यास असेल माझा, मेडिकलमध्ये टॉपर यायचं. तुला माझ्यावर प्राऊड फील झालं पाहिजे, बस. ती काही निर्धार करत म्हणाली. ग्रेट, दॅट्स द स्पिरिट. आणि हो, काही डाऊट असला तर सरळ येऊन विचारत जा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. तो स्माईल करत म्हणाला आणि ती पुढे झुकून त्याला मिठी मारणार तो थपकून एक पाऊल मागे सरकला. उशीर झालाय, हॉस्टेलला जा आणि डिनर करून अभ्यासाला लाग. गुड नाईट. गुड नाईट, बाय म्हणत ती बाहेर पडली. तो मात्र ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तसाच उभा राहिला.